खरात लोकांना स्वतःबद्दल खूप सांगायचं हे तर आता आपल्याला कळलंय. म्हणजे तो कॅप्टन वगैरे म्हणत होता स्वतःला. तर त्याची पार्श्वभूमी जी होती, म्हणजे खराखरात जो होता आणि तो जे सांगायचा, याच्यात त्याच्या कहाण्यांमध्ये तुम्हाला काय काय तफावत आढळून आली? खूप मोठी तफावत आपल्याला आढळून येते. म्हणजे आपल्याला कॅप्टन म्हणवणारा माणूस हा 8वी नापास आहे का 10वी नापास आहे, इथपासून खलाशी आहे का काय आहे, इथपर्यंत सर्व आता ते आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा त्याच्याबरोबर अनेक वर्ष राहिलेले लोक आहेत, तर या सगळ्याच म्हणजे कुठलंच असं त्याच्यामध्ये काहीच जुळत नाही. म्हणजे जे काही सगळं चित्र रंगवण्यात आलेलं होतं, म्हणजे हा एक फार मोठा कॉन जॉब टाईपचा असा हे वाटतो. हा खरंच खूप वर्ष देशाच्या बाहेर होता का? आमच्या इनपुट प्रमाणे हा साधारण 16-17 वर्षाचा असताना काहीतरी यांनी त्याच्या गावामध्ये काहीतरी स्कॅन्डल झालं आणि त्याला गावातून मारून बाहेर हकलला. आणि त्याच्यानंतर मग तो कुठे होता हे कोणाला माहित नाही, पण काही वर्ष परदेशात किंवा बोटीवर किंवा बंगालमध्ये अशा प्रकारचं म्हणजे त्याच्या जवळचे जे लोक आहेत काही किंवा ज्यांनी त्याला पूर्वी बघितलंय किंवा त्याच्याबरोबर काही वर्ष संपर्कात होते ते सांगतात, पण नक्की त्याचं लोकेशन जे आहे ते आपल्याला 100% ट्रेस करणं डिफिकल्ट जात आहे. अच्छा, तो स्वतः याच्याबद्दल काही सांगतो का? किंवा आता ती प्रायोरिटी नसेल एखाद वेळेला? नाही, तो फार हार्डन्ड आणि फार हुशार अशा प्रकारचा आरोपी आहे. आणि जोपर्यंत आपण त्याला फॅक्ट्स आणि एव्हिडन्सनी कन्फ्रंट करत नाही तोपर्यंत तो जी त्यांनी स्टोरी बनवलेली आहे त्यालाच तो स्टिकअप राहतो. अच्छा. त्यामुळे इंट्रोगेशनचं जे पूर्ण स्किल आहे किंवा ते ब्रेक करण्याचं जे काही ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन कन्फ्रंट करून किंवा काही इतर मार्गाने त्याला त्याच्यावरून ते जाणून घेणं हे